झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज. टी गुड. सिट डाऊन टी. टी सिट डाऊन. टीपॉय. हां सिट डाऊन. चहा इथे ठेव असं म्हणायचं तिला. करेक्ट. येतं तुम्हाला इंग्रजी. तेच बोलत होते. यू कम. नो गो लगेच. स्टे इथं खूप वेळ. व्हॉट डुईंग फॉर नाश्ता. दामिनी, काय चाललंय हे सगळं? काय आहे हे? पारू आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसिडर आहे ना. तिला साधी 4 वाक्य बोलता आली नाहीत इंग्रजीमध्ये त्या अधिकाऱ्यांसमोर, म्हणून जरा प्रॅक्टिस घेते. व्हॉट डुईंग. दामिनी, could you please get the FD bank receipt from the wardrobe? येस येस. I need to check the maturity date. ऑफकोर्स येस. काय कळलं तुला? येस ऑफकोर्स कळलं मला. येस शुअर. हो ना, मग मी जे सांगितले ते कर ना. काय करायला सांगितलं तुम्ही? आपल्या कपाटामध्ये FD चे पावते आहेत, त्या मागितल्या मी. देते. असू दे, बस. आहेत ऑनलाईन, इंटरनेट बँकिंग मध्ये चेक करता येतात त्या. ओके. आणि एकंदरीत काय, तुलाही इंग्लिश येत नाही. ओ, मला इंग्लिश येऊन काय फायदा आहे? हा, मी काय ब्रँड अँबॅसिडर आहे का कंपनीची? हे बघा, ही आहे ना, हिला देशोदेशी जाऊन मॉडेलिंग करायचंय. मग जरा तरी इंग्रजी यायला पाहिजे ना. मला सांगा, किर्लोस्कर कंपनीची ब्रँड अँबॅसिडर अडाणी आहे, तिला अजिबात इंग्रजी येत नाही याची बातमी जगभर पसरली तर किती इज्जत जाईल आपल्या कंपनीची. म्हणून करत होते मी हे. दामिनी, तिच्या पोस्टवर काम करते ना, त्या पोस्टचं काम अगदी उत्तम पद्धतीने करते. लोक काय म्हणतायत याच्याकडे लक्ष द्यायला तिच्याकडे अजिबात वेळ नाहीये. हा, तू रिकामटेकडी आहेस. तू एक काम कर, तुझ्या मैत्रिणीला फोन कर एखाद्या आणि तिच्याशी बोलत बस. इंग्रजीमध्ये बोलू? बघ जमलं तर. हॅलो. इंग्रजीमध्ये बोलले हॅलो. येतं मला. तुम्ही पारू ना, ब्रँड अँबॅसिडर ऑफ किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीज. ॲक्च्युली आय वॉन्टेड टू नो हाऊ डिड यू गेट इन टू मॉडलिंग. ॲक्च्युली पारू इज अ बिट शाय. We'll arrange a meet with her the next time. Can we please continue with our project? बघितलं सोहन, माझी सून किती गुणी आहे ते. इंग्लिशची उत्तम जाण आहे तिला, आणि म्हणूनच आदित्यच्या बायको बाबतीत सुद्धा मी इतके चोखंदळ आहे. पारू, तुला या कशाची सवय नाहीये म्हणून झालं. त्यात वाईट वाटून घेण्यासारखं काही नाहीये. काय चाललंय हे सगळं? पारू आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसिडर आहे ना, तिला साधी 4 वाक्य बोलता आली नाहीत इंग्रजीमध्ये त्या अधिकाऱ्यांसमोर. किर्लोस्कर कंपनीची ब्रँड अँबॅसिडर अडाणी आहे, तिला अजिबात इंग्रजी येत नाही याची बातमी जगभर पसरली तर किती इज्जत जाईल आपल्या कंपनीची. आदित्य सरांनी त्यांच्या मनातल्या भावना माझ्याजवळ बोलून दाखवल्या. त्यांचं माझ्यावर प्रेम आहे, त्यात शंकाच नाही. पण त्यांच्या बायकोबद्दलच्या ज्या अपेक्षा आहेत त्यात मी बसते का? नाही म्हणजे मला इंग्रजी बोलता येत नाही म्हणून उद्या आदित्य सरांना मी आवडले नाही तर?
आदित्य सर काही आदित्य सर काय झालं, तुम्हाला काही पाहिजे का? हो अगं पारू, मला ना आज मला माझ्या हातचा चहा बनवायचा आहे. तुम्ही राहू दे ना, मी करते ना चाय. नाही नाही प्लीज, माझ्यासाठी चहा मला बनवता आलाच पाहिजे. असं प्रत्येक वेळी दुसऱ्यांवर अवलंबून कसं चालेल? बाजू बाजू ऐका ना आदित्य सर, बघा दूध गरम केलं पाहिजे. दूध नाही 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 नाही, सोड सोड सोड, हात नको लावू अजिबात. आदित्य सर, सर आदित्य सर काय झालं, लागलं का पॉसिबल? काय गरज होती हे समजा करायची? तुम्ही पण ना चाय बनवता आला पाहिजे, वाटतं कशा पाहिजे. तुम्ही ऑफिसात काम करता ना, ते काम तुम्हाला चांगलं जमतं, मन लावून काम करता तुम्ही. मग स्वयंपाक घरातलं बी काम आलं पाहिजे असं का? तुम्हाला सांगितलं होतं थांबा मी करते म्हणून. तुम्ही पण ना. करेक्ट बोललीस ग तू. तुला फक्त स्वयंपाकातील कामं येतात आणि मला फक्त ऑफिस मधली कामं येतात. म्हणजे प्रत्येकाला काही कामं येत असतात आणि काही कामं येत नसतात. मग आपल्याला जी कामं येत नाही किंवा एखादी गोष्ट जमत नाही, त्याचं इतकं वाईट का वाटून घेतलं पाहिजे? दामिनी काकू जे काही बोलली त्याचं इतकं वाईट वाटून घ्यायचं? तू इतके दिवस या घरात काम करते, तू ओळखतेस ना तिला? तुला इंग्लिश येत नाही यात तुझी काय चूक आहे? आदित्य सर, तुम्हाला इंग्रजी बोलणारी काय बोललीस तू? बरी आहेस ना? काही उगाच तर्क लावतीयस का? पारू, तू जशी आहेस तशी मला खूप आवडते. आपण एखाद्या व्यक्तीला स्वीकारतो तेव्हा त्याच्या गुणदोषांसोबत स्वीकारतो, त्याच्या उणीवांसोबत स्वीकारतो. पारू, मला तू जशी आहेस तशी मला खूप आवडते, सिरियसली. आणि राहिला प्रश्न इंग्लिशचा, तर तू एक फास्ट लर्नर आहेस, तू कधीही शिकू शकतेस. फास्ट लर्नर म्हणजे पटकन शिकणारी, पटकन गोष्टी आत्मसात करणारी. त्यामुळे इंग्लिशचा काही प्रॉब्लेमच नाहीये, कधीही शिकू शकतेस तू. कळलं का? ओ वेडाबाई, कळलं का? दामिनी काकू. आणि मी कधी चहा पितो का? कॉफी पितो मी, एवढे साधे कळत नाही. आदित्य सर, तुम्ही किती चांगले आहात. तुम्ही मला मी हाय तशी स्वीकारायला तयार आहात. हे तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. पण मला बी आता एक पाऊल पुढे यायला लागेल. आता माझं बी कर्तव्य आहे. मी स्वतःला तुमच्या योग्य बनवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज